सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत ऑनलाईन गाईडमध्ये। बघा मित्रांनो, एक पेड माँ के नाम याच्यामध्ये आपल्या शाळेची सहभागिता जास्तीत जास्त वाढवण्यासाठी आपल्याला इथे विद्यार्थ्यांकडून आपल्या आईच्या नावाने एक झाड लावून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी वेबसाईट आहे बघा, आणि त्याच्यानंतर त्याचं प्रमाणपत्र कशा पद्धतीने डाउनलोड करायचं ते मी या ठिकाणी सांगणार आहे। व्हिडिओ ऑलरेडीच उशीर झालेला आहे, तरीसुद्धा मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक कराल आणि शेअर नक्की कराल। तर इथे वेबसाईट आहे बघा, ecoclubs.education.gov.in। ठीक आहे, या वेबसाईटला गेल्याच्या नंतर खाली या ठिकाणी व्ह्यू फोटो गॅलरीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फोटोज वगैरे बघू शकता, लोकांनी लावलेले, इथे अपलोड केलेले। आपल्या आईसोबत फोटो असेल तर एकदमच उत्तम। ठीक आहे, एक पेड माँ के नाम बघा, हे सगळे आपल्या आईसोबत फोटो आहेत। आईसोबतच जास्तीत जास्त तुम्हाला फोटो हे करायचे आहेत, लावायचे आहेत। ठीक आहे, पण आता सध्या आपल्याकडे आईसोबतचा फोटो उपलब्ध नाही आहे। आईसोबतचा फोटो आपल्याजवळ उपलब्ध नाही आहे, तर मात्र मग तुम्ही शाळेमध्ये वृक्षारोपण बघा, याच्यामध्ये असं करता येईल की मुलांना सांगायचं की तुम्ही घरी झाड लावा, आईसोबत झाड लावा आणि ते शेअर करा, आणि नंतर मग तुम्ही इकडे अपलोड करा। ठीक आहे, चला तर मग हे ऑनलाईन कशा पद्धतीने करायचं ते बघूया। तर इथे आपण बॅक बटन दाबूया। वेबसाईट सगळ्यांनी लक्षात ठेवा, ecoclub.education.gov.in। ठीक आहे, आता इथे स्टुडंट नेम टाकायचं आहे तुम्हाला। ओके, जे विद्यार्थी नाव आहे ते, समजा आता मी इथे टाकतो धनश्री। ठीक आहे, तुम्ही मराठीत टाकलं, इंग्रजीत टाकलं तरी चालते, धनश्री गणेश काळे। ठीक आहे, आपण मराठीत टाकून बघूया। धनश्री गणेश काळे। ठीक आहे, त्याच्यानंतर आईचं नाव तुम्हाला टाकायचं आहे, त्याच्यानंतर पप्पाचं नाव टाकायचं आहे, त्याच्यानंतर क्लास टाकायचं आहे, 3rd स्टँडर्ड, आणि एज आहे 9। ओके, त्याच्यानंतर जेंडर निवडायचं आहे तुम्हाला, आणि एंटर स्कूल युडायस कोड टाकलं, बाजूला क्लिक करा। इथे बघा युडायस व्हॅलिडेशन सक्सेसफुली कंप्लीटेड येते। ओके, नंतर चूज फाईलला जायचं, अपलोड इमेज। इथे बघा आईसोबत काढलेला फोटो आपल्याला विद्यार्थ्यांचा द्यायचा आहे। ठीक आहे, आईसोबत काढलेला फोटो आपल्याला विद्यार्थ्यांचा द्यायचा आहे। आता या ठिकाणी समजा मी हा दुसराच देतो बघा, इमेज सक्सेसफुली अपलोडेड आणि सबमिट। ठीक आहे, सबमिट केल्याच्या नंतर प्लीज ॲक्सेप्ट डिस्क्लेमेअर, इथे बघा हा बॉक्स आहे, त्याला क्लिक करायचं। बॉक्सला क्लिक केल्यावर सबमिट केल्याच्या नंतर डिटेल सबमिट सक्सेसफुली। त्याच्यानंतर इथे डाउनलोड सर्टिफिकेट बटन आहे, या डाउनलोड सर्टिफिकेटला क्लिक करा। बघा या ठिकाणी हे नाव येऊन जाईल, धनश्री गणेश काळे, श्रीमती प्रीती। आता हे डबल भाषेत आहे, इथे खाली फोटोसुद्धा तुम्हाला दिसेल, तुम्ही अपलोड केलेला फोटो। इथे 3 टिंबला जाऊन डाउनलोड करा, इथे वर बघा बाण आहे डाउनलोडचा, त्याला डाउनलोड करून घ्या आणि डाउनलोड अगेन, तो ऑलरेडी डाउनलोड झालेला असतो। ठीक आहे, तर अशा पद्धतीने अजून बॅक या, बॅक आल्याच्या नंतर परत आता दुसऱ्या विद्यार्थ्याचा, असं करून तुम्ही सर्व विद्यार्थ्यांचे एक पेड माँ के नाम मध्ये नोंदणी करू शकता। चालेल, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर।